नमस्कार. मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कुंभ राशी 17 जानेवारीनंतर तुमच्या आयुष्यात अशा एका सत्याचा उलगडा होणार आहे, ज्यामुळे तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. आणि ती कोणती सत्य आहेत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात कोणकोणती संकटे किंवा कोणकोणते दुःख, आनंद येणार आहेत का नाही ते पाहूया. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1 नंबर सत्य तर विश्वासघाताचा मुखवटा कोसळणार. तर कुंभ राशीवाल्यांनो, ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला, जिला तुम्ही आपलं मानलं, तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे वेगळाच खेळ खेळत होती, हे सत्य लवकरच उघड होणार आहे. हा खुलासा अचानक होईल. एखाद्या बोलणीतून, मेसेजमधून किंवा तिसऱ्या व्यक्तीकडून तुम्हाला कळू शकतं. त्या क्षणी मन हादरेल. लक्षात ठेवा, हे नुकसान नाही, हे संरक्षण आहे. देव तुमच्यापासून चुकीचे लोक दूर करत आहे, जेणेकरून पुढचा मोठा बदल कोणत्याही अडथळ्याविना घडू शकेल. भावनेत निर्णय घेऊ नका, शांत राहा. आज उघड होणारे सत्य उद्या तुमच्या विजयाचे कारण ठरते. तर दुसरं सत्य, अडकलेले नशीब अचानक फिरणार. तर कुंभ राशीवाल्यांनो, ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप काळ प्रयत्न करत होता, नोकरी, पैसा, व्यवसाय किंवा एखादं महत्त्वाचं काम, ते जणू अडकून पडलं होतं. प्रयत्न करून मेहनत होती, पण फळ मिळत नव्हतं. आता ग्रहाची चाल बदलत आहे. अचानक एक बातमी, एक फोन कॉल, एक छोटासा निर्णय तुमचं संपूर्ण चित्र आयुष्याचं बदलून टाकल. जे महिन्यातच झालं नाही, ते काही दिवसातच घडेल. पण इथे एक इशारा आहे. हा बदल अहंकारासाठी नाही, तर शहाणपणासाठी असणार आहे. घाई केली तर, लोभ केला तर मिळालेले पुन्हा संधी हातातून जाऊ शकते. त्यामुळे संयम ठेवा, देवावर विश्वास ठेवा, कारण नशिबाचं वळण तुमच्यासाठी नव्या अध्यायाची सुरुवात असणार आहे. सत्य क्रमांक 3, दुर्लक्षित टॅलेंट अचानक प्रकाशात येणार. तर कुंभ राशीवाल्यांना, आज मी जे सांगणार आहे ते तुमच्या मनाला खोलवर भिडेल, कारण ही भविष्यवाणी तुमच्या त्या बाजूविषयी आहे, जिची किंमत तुम्ही स्वतःसुद्धा कधी विसरून गेलात. तुमच्यात असं एक असामान्य टॅलेंट आहे. तुमची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, समस्या सोडवण्याची ताकद वेगळी आहे आणि लोक जे पाहू शकत नाही ते पाहण्याची दृष्टी तुम्हाला लाभलेली आहे. पण दुर्दैव असं की हेच टॅलेंट इतकं दिवस दुर्लक्षित केलं होतं. कधी घरच्यांनी समजून घेतलं नाही, तर कधी समाजाने तुम्हाला स्वप्नाळू ठरवलं, तर कधी कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना गांभीर्याने घेतलं गेलं नाही. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास हळूहळू कमी होत गेला. मी खरंच काही करू शकतो का, हा प्रश्न स्वतःलाच अनेकदा विचारला. पण कुंभ राशीवाल्यांनो, लक्षात ठेवा, देव कधीही देतो ते वाया जाऊ देत नाही. तो फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतो. आता ती योग्य वेळ आली आहे. अचानक अशी परिस्थिती निर्माण होईल, जिथं तुमचं कौशल्य समोर येणार आहे आणि ते यशस्वीपणे पार पडणार आहे. ज्याला आपण दुर्लक्ष केलं, तोच आज आपल्याला वाचवणार आहे. ज्यांनी कधी तुमच्यावर विश्वास ठेवला नव्हता, तेच आता तुमचं मत ऐकायला उत्सुक असतील. हा बदल तुमच्यातील फक्त यश घेऊन येणार नाही, तर आत्मसन्मानही परत देईल. पण इथे एक महत्त्वाचा इशारा आहे. यश मिळालं की अहंकार येऊ देऊ नका. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला, मिळालेली संधीचं योग्य सोनं केलं आणि योग्य लोकांची साथ निवडली, तर तुमचं टॅलेंट तुम्हाला यशस्वी व सुखी समाधानासाठी आयुष्यात उपयोगी पडणार आहे. चौथं सत्य, देवाची परीक्षा संपत आली आहे. कुंभ राशीच्या मित्रांनो, खूप काळ तुम्ही अशा गोष्टी सहन केल्या ज्याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. प्रयत्न होते, श्रद्धा होती, पण परिणाम मात्र निराशाजनक मिळत होते. अनेकदा मनात प्रश्न आला असेल, देव खरंच पाहतोय? पण लक्षात ठेवा, देव उशीर करतो, अन्याय करत नाही. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक शांत सहनशील क्षण त्याने नोंदवून ठेवलेला असतो. ही सगळी परीक्षा होती तुमच्या संयमाची, तुमच्या श्रद्धेची आणि तुमच्या कर्माची. आता ही परीक्षा संपत आली आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही थांबलात, ज्याच्यासाठी स्वतःला बदललं, त्या सगळ्यांचं फळ मिळण्याची वेळ जवळ येत आहे. अचानक अडथळे कमी होताना दिसतील, मन हलकं वाटेल आणि परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळेल. पण इथे एक गोष्ट फार महत्त्वाची आहे. या टप्प्यावर अहंकार, राग आणि देवावर शंका घेतली तर सगळं
हातातून निसटून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शांत राहा, नम्र राहा आणि योग्य कर्म करत राहा. कारण आता देव फक्त पाहत नाही, तर तो देण्याच्या तयारीत तुमच्याकडे पाहत आहे. 5वं सत्य, एक निर्णय जो संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे. कुंभ राशीच्या मित्रांनो, लवकरच तुमच्या आयुष्यात असा क्षण येणार आहे जिथं तुम्हाला थांबून विचार करावा लागत होता. हा क्षण साधा नसेल, कारण एकच निर्णय तुमचं पुढचं संपूर्ण भविष्य ठरवणार आहे. हा निर्णय नोकरी, व्यवसाय, पैसा किंवा नातेसंबंधाविषयी असू शकतो. पर्याय 2 असतील, एक सोपा भावनेतून घेतलेला आणि दुसरा कठीण पण बुद्धीने घेतलेला. लक्षात ठेवा कुंभ राशीच्या मित्रांनो, विजय नेहमी बुद्धीच्या मार्गानेच होतो. या टप्प्यावर जुना चुका, आठवणी, लोकांचा दबाव येईल. सगळं असंच करतात असे सांगितले जाईल. पण जर तुम्ही इतरांचं ऐकलं आणि स्वतःच्या अंतरात्म्याला आवाज दाबून ठेवला तर पुन्हा एकदा संघर्ष वाढू शकतो. इथेच तुमची खरी परीक्षा आहे. जर तुम्ही धैर्याने, शांततेने आणि दीर्घकाळाने विचार करून निर्णय घेतला तर हा निर्णय तुम्हाला संघर्षातून बाहेर काढण्यासाठी राजयोगाच्या दिशेने नेईल. क्षणाचा मोह टाळा तर आयुष्याचं चित्र कायम बदलू शकतं. 6वं सत्य असणार आहे, जवळच्या व्यक्तीचा खरा चेहरा उघडकीस होणार आहे. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती आहे जी कायम तुमच्या आसपास राहते. सल्ला दिला, साथ दिल्यासारखं भासवलं, पण मनात मात्र वेगळाच हेतू ठेवला होता. लवकरच तिचा खरा स्वभाव तुमच्या डोळ्यासमोर स्पष्ट उघड होणार आहे. हा खुलासा अचानक होईल, एखाद्या छोट्या घटनेतून, एखाद्या वाक्यातून किंवा तिसऱ्या व्यक्तीकडून बोलण्यातून. या क्षणी धक्का बसेल, मन दुखेल, पण लक्षात ठेवा, सत्य कधीही उघड होतं, असत्य कधीही उघड होत नाही. पण सत्याचा नेहमी उघड केल्याशिवाय शांत बसत नाही. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, तुमची मोठी कमजोरी तुमची प्रत्येकावर विश्वास ठेवण्याचा दृष्टिकोन. तर हाच दृष्टिकोन तुम्हाला तुमच्या विरुद्ध वापरायला हवा. आता देव तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करत आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, हा खुलासा तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर पुढच्या मोठ्या यशासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी आहे. 7वं सत्य, अचानक मिळणारी मोठी संधी, पण सावध राहा. कुंभ राशीच्या मित्रांनो, लवकरच तुमच्या आयुष्यात अशी एक संधी येणार आहे जी तुम्ही अपेक्षाही केली नव्हती. नोकरीबद्दल, पदोन्नतीबद्दल, नवीन प्रोजेक्ट, व्यवसायाची ऑफर किंवा आर्थिक लाभाचा मार्ग अचानक उघडू शकतो. ही संधी इतकी आकर्षक असेल की लगेच हो म्हणावंसं वाटेल. पण इथे सावधगिरीच आवश्यक आहे, कारण प्रत्येक चमकणारी सोनंच नसतं. काही ऑफर्स फक्त तुमची बुद्धी, संयम आणि निर्णय क्षमता तपासण्यासाठी सुद्धा येतात. म्हणून लक्षात ठेवा, तुमचा स्वभाव मोठा आहे, पण विचार करा. पण यावेळी लहान तपशील दुर्लक्ष केला तर नुकसान होऊ शकतं. कागदपत्र, अटी, शब्द सगळं नीट तपासा. जर काही लोक किंवा हीच शेवटची इच्छा असा विचार केला तर पुन्हा हातातून सगळं निसटून जाऊ शकतं. म्हणून शांत राहून, अनुभव आणि बुद्धी वापरून निर्णय घेतला तर ही संधी तुमचं आयुष्य सोनं करणार हे नक्कीच. 8वं सत्य, प्रेमात धक्कादायक खुलासा, सत्य टाळता येणार नाही. तर प्रेमाच्या बाबतीत कुंभ राशी नेहमी मनापासून दिलं, स्वतः मागे ठेवलं, पण समोरच्याच्या आनंदासाठी तडजोड केली. पण आता तुमचं प्रेम खरं रूप तुमच्यासमोर उघड होणार आहे. ज्या व्यक्तीशी तुमचं मन जोडलेलं होतं ती खरंच तुमच्यासोबत भविष्य पाहते की ही फक्त सोयीसाठी थांबली आहे, हे सत्य स्पष्टपणे समोर येईल. हा खुलासा सुखदायी असू शकतो आणि वेदनादायकही असू शकतो. 9वं सत्य, हरवलेला आत्मविश्वास परत येणार. कधी काळी तुम्ही खूप मजबूत होता, निर्णय ठाम होते, स्वतःवर विश्वास होता, पण सततच्या अपयशाने, लोकांच्या टोमण्याने आणि जवळच्यांच्या वागणुकीने तो आत्मविश्वास हळूहळू ढासळत गेला. तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारू लागला, मी खरंच योग्य आहे का? माझ्यात काही कमी आहे का? पण सत्य हे आहे की कमतरता तुमच्यात नव्हती, तर परिस्थितीत होती. आता अशी एक घटना घडणार आहे जी तुमचं डोकं पुन्हा उंच करणार आहे. तुमचं यश, कौतुक हे तुमच्या समोरील जे लोक असणार आहे ते एकटक नजरेने पाहत बसणार आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या मित्रांनो, तुमचा आत्मविश्वास परत आला आहे आणि नशीबही तुमच्या बाजूने वळलं आहे. 10वं आणि शेवटचं सत्य आहे की राजयोगाची चाहूल, अंतिम इशारा आणि सुवर्ण संधी. कुंभ राशीच्या मित्रांनो, तुमच्यासाठी राजयोगाची चाहूल आली आहे. खूप काळ तुम्ही संघर्ष केला, पण आता परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळताना दिसेल. मान, प्रतिष्ठा, आर्थिक धैर्य आणि स्वतःची ओळख यांच्या दारातून तुम्ही उभे राहाल. लक्षात ठेवा,
चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवू नका आणि मिळालेल्या यशाचा सदुपयोग करा. तर हे आहेत 10 सत्य. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.